एक घास 32 वेळा चावावा असे आपल्याकडे का म्हणतात? त्याला कारण आहे. आपण आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अशा सगळे प्रकार घेतो. आपल्या पोटामध्ये असा कोणताही पाचक रस नाही की जो कार्बोहायड्रेट्सचे पचन करू शकेल. कार्बोहायड्रेट्सचे पचन एकतर तोंडातल्या लाळेमध्ये होते किंवा लहान आतड्यामध्ये होते आणि प्रोटीन्सचे पचन हे पोटामध्ये होते. कार्बोहायड्रेट्स जेव्हा आपण बारीक चावून खात नाही तेव्हा ते न पचताच पोटामध्ये जातात. त्यामुळे आपण अन्न जर बारीक चावून खाल्ले तर तोंडातल्या लाळेमधला जो पाचक रस आहे तिथे कार्बोहायड्रेट्सचे पचन होऊन मग ते पोटामध्ये जातील. प्रोटीन्स जेव्हा पोटामध्ये जातात तेव्हा समजा जर न पचलेले कार्बोहायड्रेट्स पोटामध्ये आले तर प्रोटीन्सला पचायला वेळ लागतो आणि अशा प्रकारे अपचनाचा त्रास हळूहळू वाढत जातो. त्यामुळे कोणत्याही घाई न करता अन्न नीट चावून खावे. नीट अन्न चावून खाल्ल्यामुळे पचनाला आपल्या शरीराला मदत मिळते. म्हणूनच एक घास 32 वेळा चावून खावा असं म्हणतात. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.